नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वीमध्ये आपण भूगोल या विषयामध्ये मानवी भूगोल आणि त्याची काही उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. याची मला वाटते कल्पना तुम्हाला आलेलीच असेल. इयत्ता 11वीमध्ये आपण प्राकृतिक भूगोल म्हणजे नैसर्गिक भूगोलाच्या संदर्भात काही घटक, त्यांचे उपघटक, त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला होता. आता 12वीमध्ये आपण मानवी भूगोल आणि त्याची काही उपघटक यांचा अभ्यास करणार आहोत. आता मानवी भूगोल म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे लोकसंख्या. आता यामध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपलं पहिलं जे प्रकरण आहे, प्रकरण 1, लोकसंख्या भाग 1. यामध्ये आपण लोकसंख्येसंदर्भात काही बाबींची माहिती मिळवण्याचा इथं प्रयत्न करूयात. आता लोकसंख्या भूगोल म्हटलं की त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो. यामध्ये एक अतिशय सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लोकसंख्या वितरण व आकृतिबंधाचा अभ्यास. आता लोकसंख्या वितरण हा भाग आपण ज्यावेळेला अभ्यासत असतो, तो अभ्यासत असताना साधारणपणे नेमकं आपण कोणत्या प्रदेशाचा अभ्यास करत आहोत, कोणत्या प्रदेशातील लोकसंख्येची माहिती घेत आहोत, त्याला अनुसरून तो भाग ठरत असतो. उदाहरणार्थ आपण जर जागतिक भूगोलाचा अभ्यास करत असू तर त्यावेळेला ते जे लोकसंख्येचं वितरण आहे ते खंडानुसार त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. म्हणजे कोणत्या खंडामध्ये किती लोकसंख्या व्यापलेली आहे, त्या खंडानं एकूण जमिनीचं क्षेत्र किती व्यापलेलं आहे, या अनुषंगानं जर एखाद्या खंडाचा आपण माहिती घेत असू किंवा खंडाच्या संदर्भात लोकसंख्या भूगोलाची माहिती घेत असू तर साधारणपणे त्यामध्ये कोणत्या देशाने किती लोकसंख्या व्यापलेली आहे, क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे, याला अनुसरून ती माहिती मिळवली जाते. जर एखाद्या देशाची आपण भौगोलिक माहिती घेत असू लोकसंख्येसंदर्भात तर त्या देशातील राज्यांनी लोकसंख्येचं प्रमाण किती व्यापलेलं आहे, जमिनीचं प्रमाण किती व्यापलेलं आहे, याला अनुसरून म्हणजे घटक राज्यानुसार त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण अभ्यासलं जातं. जर एखाद्या राज्याचा त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण अभ्यासत असू आपण तर त्या जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्येचं प्रमाण आहे याला अनुसरून ती माहिती त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आता इथं आपण या प्रकरणामध्ये किंवा आपण आपला जो साधारणतः सगळा जो भाग आहे तो जागतिक लोकसंख्या संदर्भात आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला 12वीमध्ये लोकसंख्या वितरण अभ्यासणार आहोत त्यावेळेला जागतिक लोकसंख्या वितरण असा भाग आहे आणि तो अभ्यासत असताना खंडानुसार आपल्याला तो अभ्यासायचा आहे. इथं दुसरा जो एक भाग आहे बघा महत्त्वाचा दिसतोय तो म्हणजे लोकसंख्या आकृतिबंधाचा अभ्यास. आता लोकसंख्या आकृतिबंधाचा अभ्यास करत असताना साधारणपणे त्यामध्ये 5 बाबींचा अभ्यास केला जातो की ज्याला आपण लोकसंख्या वैशिष्ट्यांचा अभ्यास असंही म्हणतो किंवा म्हटलं जातं. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे लोकसंख्येची वयोगट रचना, एज स्ट्रक्चर. म्हणजे साधारणतः 0 ते 14 हा एक वयोगट गृहीत धरला जातो, 15 ते 59 हा एक वयोगट गृहीत धरला जातो आणि 60पेक्षा जास्त म्हणजे लहान मुलांचं प्रमाण किती आहे त्या देशामध्ये, त्या प्रदेशामध्ये, त्या खंडामध्ये किंवा संपूर्ण जागतिक स्तरावर. नंतर तरुणांचं प्रमाण किती आहे आणि वयस्कर व्यक्तींचं प्रमाण किती आहे यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. दुसरा जो भाग आहे आकृतिबंधाचा अभ्यास त्यामध्ये तो म्हणजे लिंग गुणोत्तर. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे, पुरुषांचं प्रमाण किती आहे, साधारणतः 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे या अनुषंगाने तो अभ्यास केला जातो. तिसरा जो भाग आहे त्यामध्ये तो म्हणजे साधारणतः त्या प्रदेशातील ग्रामीण नागरी संरचना. म्हणजे त्या प्रदेशामध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, शहरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे या अनुषंगाने ती माहिती मिळवली जाते. सगळ्यात महत्त्वाचा जो आपला पुढचा भाग आहे चौथा तो म्हणजे साक्षरता. त्या ठिकाणी त्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, त्याला अनुसरून त्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती कशी झाली आहे, एकंदरीतच त्या प्रदेशातील जो गुणात्मक दर्जा आहे लोकसंख्येचा तो त्या ठिकाणी अभ्यासला जातो. आणि 5वा जो भाग आहे त्यामध्ये तो म्हणजे व्यावसायिक रचना. त्यामध्ये मग प्राथमिक व्यवसाय जे आहेत
त्यामध्ये किती लोकसंख्या गुंतलेली आहे, द्वितीयक व्यवसायामध्ये किती गुंतलेली आहे, तृतीयक व्यवसायामध्ये, चतुर्थक व्यवसायामध्ये किती लोकसंख्या गुंतलेली आहे, याला अनुसरून ती माहिती मिळवली जाते. आता हे फक्त मी मुद्दे हायलाइट्स करतोय. पुढे पुढे हे सगळे मुद्दे येत जाणार आहेत. प्रकरण 2 मध्ये त्याच्या पुढे पुढे सगळे हे मुद्दे येत जाणार आहेत, लक्षात घ्या. आता यामध्ये दुसरा जो भाग आहे तो म्हणजे लोकसंख्येचा संख्यात्मक व गुणात्मक रचनांचा अभ्यास. आता हा जो भाग आहे लोकसंख्येचा संख्यात्मक अभ्यास, तो जो वरचा आहे लोकसंख्या वितरण, त्याच्याशी रिलेटेड असा हा मुद्दा आहे. वेगळं काय त्यामध्ये नाही. म्हणजे लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता याला अनुसरून तो भाग त्या ठिकाणी आहे. गुणात्मक रचना आकृतिबंधामध्ये आपण जो भाग पाहिला 4 नंबरचा लोकसंख्येची साक्षरता, त्याला अनुसरून तो भाग त्या ठिकाणी आहे. यामध्ये पुढचा जो भाग आपला आहे तो म्हणजे लोकसंख्येचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम व प्रादेशिक विकास. आता कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्या आणि तेथील आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर अमेरिकेसारखा प्रगत देश आहे, तिथली लोकसंख्या, त्या लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा, साहजिकच तिथले त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा, त्यामुळे त्या ठिकाणचा आर्थिक विकास आणि प्रादेशिक विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. या उलट आफ्रिका खंडामध्ये जर आपण आलो तर अनेक देश आहेत की ज्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती फारशी झालेली नाही, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी आर्थिक विकास हा फारसा झालेला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर लोकसंख्या एक संसाधन या अनुषंगानं सुद्धा लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येची माहिती मिळवली जाते. आपल्याला माहिती आहे संसाधन हा हिंदी शब्द आहे, त्याला आपण मराठीमध्ये साधन संपत्ती, इंग्लिशमध्ये रिसोर्स हा शब्द वापरतो. आता अनेक नैसर्गिक संसाधनं आहेत, त्यामध्ये भूमी आहे, ज्याला आपण जमीन म्हणूया, जंगलं आहेत, खनिज आहेत, प्राणी आहेत, यासारखी नैसर्गिक संसाधनं आहेत. काही मानवी संसाधनं आहेत, त्यामध्ये इमारती असतील, रस्ते असतील, धरणे असतील, यासारखी की जी मानवानं तयार केलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशी. आता यामध्ये लोकसंख्या म्हणजे आपण स्वतः सुद्धा एक संसाधन आहे. हे कसं काय? तर साधारणतः आपण जर पाहिलं तर निसर्गानं मानवाला, आपल्याला ज्ञान, बुद्धिमत्ता, कल्पकता, निर्णय घेण्याची क्षमता, महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टीपणा यासारखे अनेक गुण दिलेले आहेत. आणि यामुळं मानव स्वतः एक साधन संपत्ती आहे. ते कसं? आपण एक उदाहरण घेऊन इथं पाहू शकतो. समजा या ठिकाणी 2 देश आहेत, एक आहे ए आणि एक आहे बी. यामध्ये ए जो देश आहे या ठिकाणी सुद्धा भूगर्भामध्ये खनिजे आहेत आणि बी जो आहे त्यामध्ये सुद्धा भूगर्भामध्ये खनिजे आहेत. आता मात्र ए या ठिकाणी असलेली लोकसंख्या, त्या ठिकाणचा असलेला तिचा गुणात्मक दर्जा हा अतिशय चांगल्या दर्जाचा आहे. त्यामुळे साहजिकच त्या लोकसंख्येनं ती भूगर्भातील खनिजे सगळी काढली, त्यांच्या ठिकाणी असलेल्या कुशलतेच्या जोरावर त्याचा वापर करून त्यांचा चांगला विकास करून घेतला. बी या ठिकाणी मात्र परिस्थिती वेगळी, तिथं भूगर्भामध्ये खनिजे आहेत, मात्र त्या ठिकाणी असलेली जी लोकसंख्या आहे ती अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नाही, शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना त्या भूगर्भामध्ये असलेली जी खनिजे आहेत ती काढायची कशी, त्याचा वापर कसा करायचा, या प्रकारचं कुठलंही ज्ञान त्या लोकसंख्येला नसल्यामुळं ती लोकसंख्या त्या भूगर्भामध्ये असलेल्या खनिजांचा वापर करू शकत नाही. मग ती जी भूगर्भामध्ये खनिजे आहेत त्यांचा उपयोग काय? या प्रदेशामध्ये त्या भूगर्भामध्ये असलेल्या खनिजांना खऱ्या अर्थानं संसाधन म्हणून जर कोणी त्याचं महत्त्व मिळवून दिलं असेल तर त्या ठिकाणी असलेल्या उत्तम दर्जाच्या लोकसंख्येनं, गुणात्मकदृष्ट्या अतिशय उच्च दर्जाच्या लोकसंख्येनं, की ज्याचा बरोबर अभाव तुम्हाला बी या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे 2 प्रदेश आहेत ए आणि बी. यामध्ये ए या प्रदेशामध्ये गुणात्मकदृष्ट्या अतिशय उच्च अशी लोकसंख्या आहे, जिनं भूगर्भामधली खनिजे काढली, वापरली आणि स्वतःचा विकास करून घेतला. बी या ठिकाणी असलेल्या लोकसंख्ये मात्र तसा काही त्यांना करता आलेलं नाही, कारण त्या ठिकाणी असलेल्या गुणवत्तेचा अभाव. यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की जी लोकसंख्या गुणात्मकदृष्ट्या हाय लेवलची असेल, उच्च दर्जाची असेल, ती लोकसंख्या निश्चितच त्या ठिकाणच्या प्रदेशासाठी एक संसाधन म्हणून तिचा उल्लेख केला जातो. आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये लोकसंख्येचं वितरण
हा बघा इथं आपल्याला पुढचा जो आहे अतिशय महत्त्वाचा अभ्यासात आहोत. आता इथं ज्यावेळेला आपण जागतिक स्तरावर लोकसंख्येची माहिती मिळवणार आहोत, मगाशीच मी तुम्हाला बोललो की 12वीमध्ये आपण लोकसंख्येची माहिती मिळवत असताना जागतिक स्तरावरची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. मग ती मिळवत असताना साहजिकच खंडानुसार त्याचं आपल्याला माहिती मिळवणं अपेक्षित आहे. यामध्ये तुमच्यासमोर 2 आकृत्या आहेत. एक आहे डाव्या बाजूला खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आणि उजव्या बाजूला जी आहे ती लोकसंख्या वितरणाची टक्केवारी, असे 2 भाग तिथे दिलेले आहेत. प्रत्येक खंडांना काही रंग वापरलेले आहेत. तेच रंग उजव्या बाजूच्या आकृतीमध्ये सुद्धा आहेत. त्या तुम्हाला तुलना करता येईल. इथं आपल्याला दिसून येते बघा की जो पोपटी रंग आहे इकडं तो आशिया खंडासाठी आहे. जर पाहिलं आपण आशिया खंडानं एकूण जी भूमी आहे जागतिक भूमीपैकी त्यामध्ये 29.20%, साधारणतः आपण 30 म्हणूयात राऊंड फिगरमध्ये, एवढी भूमी व्यापलेली आहे. आणि लोकसंख्या मात्र उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिली तर 59.65 म्हणजे 60%, म्हणजे बरोबर दुप्पट जेवढी जमीन आहे. खरं तर असं पाहिजे होतं की 30% आपण जमिनीचं प्रमाण व्यापले जागतिक स्तरावर, तर लोकसंख्या सुद्धा 30 पाहिजे, पण तसं झालेलं नाही. इथं लोकसंख्या मात्र आशिया खंडामध्ये बरोबर या ठिकाणी दुप्पट तुम्हाला व्यापलेली पाहायला मिळण्याचं साधिकच इथं 2 अतिशय मोठे देश आहेत, त्यामध्ये चीन आणि भारत, की जे जागतिक लेवलला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाला इथे तुम्ही पहिल्यापासून अभ्यासात आलेला आहातच. दुसरं जर आपण पाहिलं इथं तर अमेरिका, जे 2 आहेत बघा इथं या ठिकाणी निळसर रंगाने दाखवलेले आहेत, फिकट आणि गर्द अशा. यामध्ये जर पाहिलं तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांचा एकत्रित जर विचार आपण केला तर 12 आणि 16.50 म्हणजे जवळजवळ 28% क्षेत्र व्यापलेलं. आणि इकडं जर लोकसंख्या पाहिली तर 8.40 आणि 9.69 म्हणजे 18% साधारणतः. म्हणजे इथं यांनी 28% जमीन आहे यांच्या वाटेला आणि लोकसंख्या मात्र इथं 18% आहे. जमीन जास्त आहे, लोकसंख्या मात्र त्यांची कमी आहे. पुढे जर पाहिलं आपण साधारणतः जर आपण असं जो घड्याळाच्या काटे दिशेने जर गेलो तर या ठिकाणी युरोप खंडामध्ये चॉकलेटी रंगाने दाखवलेलं आहे की जमिनीचं क्षेत्र जे आहे ते 6.80% व्यापलेलं आहे आणि लोकसंख्या मात्र त्यांनी 4.75% एवढी व्यापलेली आहे. पुढं त्यानंतर आपण अंटार्क्टिका खंड जरा मागे ठेवूया. या ठिकाणी पुढचा जो आहे तो म्हणजे आफ्रिका. आफ्रिका खंडानं जी भूमी व्यापलेली आहे ती आहे 20.40% आणि लोकसंख्या आहे 16.96%. आफ्रिका खंडात जरा ठीक आहे, बरोबर बऱ्यापैकी समान आहेत ते. पुढचा जो भाग आहे साधारणतः तो म्हणजे पुढचं जे खंड आहे ऑस्ट्रेलिया. एकूण जमिनीपैकी जे व्यापलेलं आहे ते जे प्रमाण आहे ते आहे 5.90%. 5.90% इतकं प्रमाण व्यापलेलं आहे आणि लोकसंख्या मात्र त्यांनी किती व्यापलेली आहे तर फक्त 0.55% एवढं फक्त त्यांनी लोकसंख्या व्यापलेली आहे, कमी आहे ती. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की इथं या बाजूला अंटार्क्टिका खंड एक आहे, इकडं मात्र एक खंड ते दिसून येत नाही. असं का? तुम्ही पाहिलेलं आहे अंटार्क्टिका खंडाची माहिती पाठीमागच्या इत्यामध्ये मिळवलेली आहे की अंटार्क्टिका हे जे खंड आहे की ज्यानं जवळजवळ जे क्षेत्र आपल्याला आहे ते आहे 9.20% इतकं क्षेत्र आपल्याला आहे. आणि इथं साधारणतः जर पाहिलं आपण तर 9.20% क्षेत्र व्यापले, मात्र इथं एकही लोकसंख्या इथं तुम्हाला पाहायला मिळत नाही. कारण जर पाहिलं तर ते संपूर्ण बर्फाच्छादित खंड आहे. या खंडाचा जो भाग आहे तो वर्षभर बर्फाच्छादित आहे की जे मनुष्य वस्तीसाठी, वेगवेगळ्या व्यवसायासाठी अतिशय प्रतिकूल असं त्या ठिकाणचं हवामान, तिथली रचना तुम्हाला पाहायला मिळेल. साहजिकच यामुळं ते निर्मनुष्य खंड असल्यामुळं या लोकसंख्येच्या आकडेवारीमध्ये ते खंड आलेलं नाही. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर जागतिक जी लोकसंख्या आहे साधारणतः जर आपण पाहिलं 7.7 अब्ज म्हणजे 770 कोटी एवढी जी लोकसंख्या आहे ती या खंडामध्ये विभागलेली आहे. ते जर पाहिलं तर ते अतिशय असमान आहे. सगळ्याच खंडामध्ये काही सगळी समान लोकसंख्या विभागलेली नाही. आशियामध्ये 60% आहे, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेमध्ये 18% आहे, युरोपमध्ये 5% आहे, ऑस्ट्रेलियासारख्या खंडामध्ये फक्त 0.5% म्हणजे अगदी 0.55 म्हणजे 0.5% इतकी लोकसंख्या व्यापलेली आहे. 0.6 म्हणा एवढी लोकसंख्या व्यापलेली आहे. आफ्रिकेमध्ये 16. प्रत्येक खंडामध्ये थोडक्यात काय तर याचं जे वितरण आहे लोकसंख्येचं हे अतिशय असमान असं स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. आता ज्यावेळेला आपण लोकसंख्येचं वितरणाची माहिती घेत असतो त्यावेळेला लोकसंख्येची वितरणाची माहिती घेत असताना बराच वेळा लोकसंख्येच्या घनता त्या घनतेला अनुसरून सुद्धा ती माहिती मिळवली जाते. मग आपण पहिल्यांदा सुरुवातीला लोकसंख्येची घनता म्हणजे काय, ती कशी काढली जाते हे समजावून घेऊयात. की जी माहिती तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये मला वाटतं 8वीला ही लोकसंख्येची घनता त्याची व्याख्या सूत्र पाहिलेलं आहे. थोडीशी उजळणी होईल तुमची या ठिकाणी पुन्हा.
या ठिकाणी जर पाहिलं तर लोकसंख्येची घनता म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या प्रदेशामध्ये दर चौरस क्षेत्रामध्ये राहणारी प्रत्यक्ष लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. मग ही लोकसंख्येची घनता कशी काढली जाते, साधारणतः त्याचं सूत्र जे आहे ते त्या प्रदेशाची म्हणजे लोकसंख्येची घनता बरोबर त्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या भागिले त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये आपण ते घेऊयात अशा अर्थानं. आता याला अनुसरून कुठल्याही प्रदेशाची लोकसंख्या आणि त्याचं क्षेत्रफळ टाकून तुम्ही त्या ठिकाणच्या लोकसंख्येची घनतेची माहिती घेऊ शकता. म्हणजे लोकसंख्येचा वितरणाचा अभ्यास करत असताना तो लोकसंख्येचा घनता हा भाग बाजूला ठेवून आपल्याला करता येणार नाही. इथं वर जी आपण व्याख्या पाहिली की एखाद्या प्रदेशात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणारी प्रत्यक्ष लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. आणि तुम्ही अशी जरी व्याख्या या ठिकाणी सूत्राचा वापर करून जरी सांगितली तरी चालेल की लोकसंख्येची घनता म्हणजे एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ यांच्यातील गुणोत्तर होय, असं जरी म्हटलं तरी तुमची ती व्याख्या बरोबर असणार आहे. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की लोकसंख्येची घनतेची टीप लिहा, तुम्हाला व्याख्या, त्याचं सूत्र आणि व्याख्याचं थोडंसं स्पष्टीकरण या अनुषंगाने ती माहिती त्या ठिकाणी द्यावी लागेल. आता इथं आत्ता आपण साधारणतः जर पाहिलं तर लोकसंख्येचं वितरण आणि लोकसंख्येची घनता या दोन बाबींचा या ठिकाणी वितरण जे पाहिलं आपण ते खंडानुसार पाहिलं आणि लोकसंख्येची घनता त्याची व्याख्या आणि त्याचं सूत्र कसं काढायचं ते पाहिलं. याला अनुसरून आता या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटासा स्वाध्याय देतोय. आपल्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलाय पहा, तो तक्ता तुम्ही इथं पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर एकूण 10 देश दिलेले आहेत की जे जगातले टॉप 10 आपण म्हणूयात, जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीनं टॉप 10 असे हे देश आहेत. त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. पाठीमागचं जे सूत्र आहे ते सूत्राचा वापर करून तुम्ही हा पुढचा जो कॉलम आहे म्हणजे इथं लोकसंख्येचा कॉलम दिलेला आहे कोटीमध्ये, क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि लोकसंख्येची घनता हा कॉलम मोकळा आहे, तो तुम्ही इथं फिलअप करायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे. आता हे करत असताना थोडंसं मी तुम्हाला इथं तुम्ही थोडंसं ही आकडेवारी मोठी आहे त्यामुळे तुम्ही थोडासा कॅल्क्युलेटरचा वापर केला तरी चालेल. अर्थात ही परीक्षेला तुम्हाला येणार नाही, पण आपल्याला जर तुम्ही त्याचा कॅल्क्युलेटरचा आहे ना का होईना यूज केला, ते काढलं तर तुम्हाला ती संकल्पना अधिक चांगली समजेल. लोकसंख्येची घनता ही संकल्पना थोडंसं चीनचं जे आहे, चीन हा जो देश आहे पहिल्या क्रमांकाचा, त्याची लोकसंख्या त्याचं क्षेत्रफळ विचारात घेऊन आपण ते इथं मी तुम्हाला काढून दाखवतो. मग पाठीमागच्या राहिलेल्या सगळ्या 9 देशांची भारतासह सगळी तुम्ही लोकसंख्येची घनता काढून तो तक्ता पूर्ण करा आणि त्याप्रमाणे मला मोबाईलवर व्हॉट्सअपवर किंवा इथं जरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची तक्रार शंका काय असेल ती विचारली तरी चालेल. आपण चीनची जी आहे साधारणतः लोकसंख्या इथं जी दिलेली आहे 142.8. आता ही लोकसंख्येवर जर पाहिजे कोटीमध्ये दिलेली आहे म्हणजे काय तर 142.8 कोटी एवढी लोकसंख्या आहे. क्षेत्रफळ किती आहे 96.0 म्हणजे 96 लाख चौरस किलोमीटर साधारणतः क्षेत्रफळ आहे. बघा आता इथं आपण साधारणतः जर पाहिलं इथं आपण कॅल्क्युलेटर सुद्धा ओपन करूयात. या ठिकाणी इथं 142.8 गुणिले आपल्याला ते हा जो आहे 142.8 हे आपण अंकामध्ये रूपांतर करूया. आता याला आपण काय करूया 1 कोटीनं गुणूयात. 3 4 5 6 7 साधारणतः एवढा आकडा तो येईल. हा जर तुम्ही वाचला अंकामध्ये तर तो साधारणतः किती येईल बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, कोटी, दशकोटी, साधारणतः अब्ज म्हणजे साधारणतः 1 अब्ज 42 कोटी अशा स्वरूपात तो तुम्हाला आकडा पाहायला मिळेल. म्हणजे साधारणतः 142 कोटी आपण त्याला म्हणूयात किंवा 1 अब्ज 42 7.7 जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज, त्यापैकी 1.4 अब्ज लोकसंख्या तर चीनच व्यापलेली आहे एका देशानं. भारताचाही नंबर त्याच्या खालोखाल आहे. तर ही जी 1.4 अब्ज आहे किंवा 142 कोटी जी लोकसंख्या आहे साधारणतः हा जो भाग आहे तर याला भागिले आपल्याला करायचे. हा आपला अंक आलेला आहे, अंकामध्ये आपण ते पाहिलं. याला भागिले काय तर 96 आहे पलीकडं 96.0 आहे. 96.0ला 1 लाखानं गुणलं तर आकडा तेवढाच येणार आहे अंक. मग 96 लाखानं आपण त्याला काय करूया भागिले करूया. 96 2 3 4 5. आता हा जो अंक येणार आहे 148.75 म्हणजे चीनची जी लोकसंख्येची घनता आहे ती 148.75 एवढी. आता 148.75 असा
अपूर्णांकामध्ये कुठेही कोणी व्यक्ती नसते. म्हणजे दर चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्रामध्ये चीनमध्ये 148.75 लोक राहतात असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण इथं त्याचा राऊंड फिगर करूया. हा आकडा 0.7 असल्यामुळं किंवा अगदी 0.7 0.8 सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. 0.5च्या पुढे असल्यामुळे इथं आपण 149 असं म्हणूयात की चीनची लोकसंख्येची घनता जी आहे ती 149 एवढी आहे. म्हणजे तुम्ही ते उत्तर लिहिताना शेवटी पूर्णांकामध्येच लिहा. 0.5च्या पुढचा आकडा असेल तर इकडं 148 149 करा. इथं 148.4 असतं तर आपण इथं 148 हाच अंक पकडला असता. 148.5 जरी असेल तरी पुढचा अंक पकडायचा. याप्रमाणे तुम्ही काय करायचे तर सर्व जे आहे साधारणतः लोकसंख्येची घनता प्रत्येक देशाच्या या तक्त्यामध्ये तो तक्ता या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि त्याप्रमाणे मला मोबाईल व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवलं तरी चालेल तो त्याचे फोटो काढून, किंवा इथं कमेंट बॉक्समध्ये तुमची काही शंका असेल मोबाईलवर विचारले तरी चालेल, मेसेज करून विचारली तरी चालेल, किंवा इथं खाली कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही शंका तुमचे मोबाईल नंबर टाकून विचारली तरी चालेल. मी तुमची ती शंका निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद. ओके.